असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला. या सगळ्याचा परिणाम हॉटेलच्या सोबतच औद्योगिक क्षेत्रावरती देखील झालाय आणि अहिल्यानगरच्या MIDC मधल्या जवळपास 15 ते 20 कंपन्यांवरती या सगळ्याचा फटका झालाय. केवळ एक दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा या ठिकाणी शिल्लक आहे. एका कंपनीमध्ये जवळपास 500 कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्याची वेळ कंपन्यांवरती येऊ शकते. म्हणजे एकट्या अहिल्यानगर MIDC मध्ये 9 ते 10 हजार कामगारांवरती या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. याचा आढावा घेत कंपनी व्यवस्थापकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी. सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहेत त्याचा फटका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला बसलेला पाहायला मिळतोय. मी सध्या अहिल्यानगर MIDC मध्ये आहे आणि या ठिकाणी देखील जवळपास 15 ते 20 कंपन्यांना गॅस तुटवड्याचा जो आहे तर तो फटका बसलेला आहे. काही कंपनीतले जे आहेत कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर गॅसचा तुटवडा जो आहे तर तो देशभर काय पूर्ण जगभर जो आहे तर तो जाणवतो आहे. तसा नगर MIDC अशा किती कंपन्या आहेत त्याच्या याचा फटका बसता काय परिणाम नाही. आता आमच्या KZN प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह 15 ते 20 कंपन्या पॉवर फिटिंगच्या म्हणजे ज्या गॅस लाईनवर अवलंबून आहेत, जी LPG, AOT या गॅस लाईन अवलंबून आहेत 15 ते 20 कंपन्या आहेत. कमीत कमी 5 ते 10 हजार लोक काम करतात. आणि जर गॅस लाईन पुरवठा सुरळीत नाही झाला तर त्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. साधारणतः आता आपल्याकडे स्टॉक किती आहे आणि कधीपर्यंत तो चालेल आणि किती लोकांना याच्यामध्ये फटका बसेल तुमच्या वैयक्तिक? आमच्या काही जण ग्रुपमध्ये कमीत कमी 500 ते 600 लोक आहेत. आणि जर तो गॅस लाईन जर उद्या संध्याकाळपर्यंत एवढं सांगेल, उद्या संध्याकाळपर्यंत जर गॅसची व्यवस्था नाही झाली तर 500 ते 600 लोकांना मग सुट्टी देईल मॅनेजमेंट आमची.